नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत खाटू श्यामबाबांचा नवस कसा करावा. भारताच्या भक्ती परंपरेत नवस ही संकल्पना फार जुनी आहे. नवस म्हणजे देवांशी केलेला श्रद्धेचा करार. पण खाटू श्यामबाबांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. श्यामबाबा नवसापेक्षा भक्ती पाहतात. तरीही मनात खोल श्रद्धा असेल आणि आपण योग्य पद्धतीने नम्रतेने नवस केला तर तो मनाला बळ देतो आणि विश्वास अधिक दृढ करतो. नवस म्हणजे काय तर नवस हा देवापुढे मनातला संकल्पना सांगणे, कोणती इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा ठेवणे आणि इच्छा पूर्ण झाल्यावर ते कृतज्ञतेने काहीतरी अर्पण करणे, ह्याला नवस असे म्हणतात. पण नवस देवाला अड घालण्यासाठी नसतो, तो स्वतःला शिस्त लावण्यासाठी असतो. खाटू श्यामबाबांना नवस करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी: नवस मनापासून असावा, दिखाव्यासाठी नाही, अशक्य, हानिकारक किंवा चुकीच्या गोष्टीसाठी नका करू. नवस करताना अहंकार नको, माझ्या हिताचं जे असेल तेच दे ही भावना असावी. नवस करण्याची योग्य वेळ सांगते. खाटू श्यामबाबांना नवस करण्यासाठी खालील दिवस उत्तम मानले जातात. चला आपण बघूया. एकादशी, पौर्णिमा, द्वादशी आणि श्यामजयंती किंवा कोणताही दिवस जेव्हा मनातून हाक येते तो लक्षात ठेवा. देवासाठी तारीख महत्त्वाची नसते, भक्तांचं मन महत्त्वाचं असतं. नवस करण्यापूर्वीची तयारी कशी करावी? शारीरिक स्वच्छता ठेवा. सकाळी स्नान करा, स्वच्छ साधे कपडे घाला आणि मानसिक स्वच्छता ठेवा. मन शांत करा. राग, मत्सर, द्वेष बाजूला ठेवा. देवाऱ्याची तयारी करा. श्यामबाबांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. दिवा, अगरबत्ती लावा. खाटू श्यामबाबांना नवस कसा करावा ह्याची पद्धत बघूया. नंबर 1, संकल्प. देवाऱ्यासमोर बसून डोळे मिटा. मनात किंवा हळू आवाजात असा संकल्प करा आणि ओम श्री श्याम देवाय नमः हे बाबा श्यामचा जप करा. हे मी तुमचं नाव आज श्रद्धेने तुझ्यासमोर नवस करत आहे. माझी इच्छा तुझ्या चरणी ठेवतो किंवा ठेवते असं म्हणा. तुमचं नाव सांगा. माझ्या हिताचं जे असेल तेच दे. नंबर 2, इच्छा स्पष्ट पण नम्रपणे सांगा. इच्छा सोप्या शब्दात सांगा. फार लांबलचक किंवा मागण्या नको. उदाहरणार्थ, आरोग्य, नोकरी, शिक्षण, यश, घरातील शांतता, संकटातून मार्ग. शेवटी नक्की म्हणा, हे बाबा, ही इच्छा पूर्ण होणं माझ्या हिताचं असेल तरच दे. नंबर 3, नवसाचं वचन. हलके शक्य असेल तेच करा. खाटू श्यामबाबांना नवस हा करताना वचन साधं आणि पवित्र असावं. उदाहरणार्थ, 11 दिवस नामस्मरण करा. गरिबांना अन्नदान. एकादशीचा उपवास करा. आरोग्य परवडत असेल तरच करा. मंदिरात सेवा करा आणि वाईट सवय सोडा. कधीही असे नवस करू नका शरीराला त्रास होईल असे, स्वतःला किंवा इतरांना त्रास होईल असे, नुकसान करणारे असे नवस करू नका. नवस करताना म्हणायचा मंत्र: नामस्मरण. खालीलपैकी कोणताही एक ओम मंत्र म्हणा. ओम श्री श्यामाय नमः हा 11 किंवा 21 किंवा 108 वेळा. श्याम 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 जय श्याम हा श्रद्धेने फक्त श्यामबाबा हे नावही पुरेसे आहे. नवस करताना अर्पण करणारा नैवेद्य: श्यामबाबांना आवडणारे साधे अर्पण करा. खडी साखर, केळी, गूळ, चना, पिवळी फुलं हे अर्पण करा. पैसा नसेल तर फक्त मनापासून नमस्कार केला तरी चालतो. नवस पूर्ण होईपर्यंत कसं वागावं तर संयम ठेवा. रोज थोडं नामस्मरण करा. तक्रार, निराशा कमी करा. बाबा ऐकतोय हा विश्वास ठेवा. नवस म्हणजे ताबडतोब चमत्कार नाही होत, तर तो मन बदलण्याची प्रक्रिया आहे. नवस पूर्ण झाल्यावर काय करावे? कृतज्ञता व्यक्त करा. श्यामबाबांचे आभार माना आणि धन्यवाद बाबा एवढं म्हणणंही पुरेसं आहे. वचन पूर्ण करा. हे वचन दिलं असेल ते
पूर्ण करा, प्रामाणिकपणे करा आणि दान करा. अन्नदान करा, गरिबांना दान करा, गरजू व्यक्तीला मदत करा, गाईला चारा द्या. नवस पूर्ण झाला नाही तरी विश्वास सोडू नका. कदाचित बाबा तुमची परीक्षा घेत असेल. बाबा तुम्हाला वेगळ्या मार्गाने मदत करणार असतील. देव तुमची परीक्षा पण घेतो, तो तुम्हाला घडवतो. खाटू श्याम बाबांची पण शक्ती खरी ओळख. खाटू श्याम बाबांची भक्ती खरी ओळख. खाटू श्याम बाबांना नवस नाही, नम्र मन आणि निस्वार्थ भक्ती आवडते. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर, मोठे उपाय शक्य नसतील तर, तरीही काळजी करू नका. श्याम बाबा गरिबांना देव आहे. एक पशु, एक नमस्कार, एक विश्वास, हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं अर्पण आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. जय श्री श्याम. धन्यवाद.